नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाविन्यपूर्ण योजनेचा अर्ज कसा करायचा आणि त्याबद्दल एक परिपत्रक आलेलं आहे। तर ते परिपत्रक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर तुम्हाला मी बनवलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत काही क्षणात तुमच्यापर्यंत येतो, त्याचा हा फायदा आहे। त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे महाबीएमएस। या ॲप्लिकेशनवरून तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन दाखवलं जाईल। त्यानंतर महाबीएमएस हे एक पोर्टल आहे, या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्जही करता येतो आणि ही जी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला त्याचबरोबर हा GR तुम्हाला 2/5/2025 रोजी म्हणजे काल हा याचा GR निघालेला आहे। या GRचं तुम्हाला जी अंतिम म्हणजे स्टार्टिंग डेट 3/5/2025 आणि क्लोजिंग डेट 2/6/2025 म्हणजे मित्रांनो यासाठी बरोबर 1 महिन्याचा महिना दिलेला आहे। या एका महिन्याच्या आत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर या बातमीचं तुम्हाला प्रक्षेपण तुम्हाला सर्व GR मध्ये तुम्हाला दिसेल। त्यानंतर आयुक्त पशुसंवर्धन पुणे या अंतर्गत तुम्हाला याचं परिपत्रक आलेलं आहे। त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तर त्यासोबत तुम्हाला अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्र तुम्ही घेऊन तुमच्या जवळच्या ऑनलाईन सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा आणि त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे 7/12 लागणार आहे। त्यासोबत 8 जर तुम्ही SC/ST कास्टमध्ये जर येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्डही लागणार आहे आणि आधार कार्ड बरोबर तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर पण तिथं लागणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो एक सांगायचं आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुम्हाला एका रेशन कार्डवरती एकच अर्ज करता येणार आहे। त्यामुळे तुम्ही अर्ज करत असताना एका आधार कार्डला एक मोबाईल नंबर टाका आणि एका अर्जाला एक आधार कार्ड, एक मोबाईल नंबर आणि एक रेशन कार्ड असा या योजनेचा लाभ तुम्हाला प्रत्येक कुटुंबात एका व्यक्तीलाच मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही अर्ज करत असताना तुम्ही सावधानीने अर्ज करा। त्यानंतर एक तुम्हाला प्रेस नोट एक निघालेली आहे। तर तुम्हाला पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन इथं तुम्हाला केलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या डॉक्युमेंट्स तुमची आवश्यक घेऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला 1000 कुक्कुटपालन पक्ष्याचं तुम्हाला वितरवणार आहे। त्यानंतर 1000 मांसर कुक्कुटपालन आणि पक्ष्याचे संगोपन करण्यासाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थसहाय्य तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे। त्यासोबत 100 कुक्कुटपालन पिल्लांचे वाटप प्लस तुम्हाला 25+3 तलगाव कोंबड्या असे मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं निवड प्रक्रिया 2025-26 ही राबवली जाणार आहे। त्यासोबत पशुधारकांना म्हणजे डेअरी किंवा पोल्ट्री, शेळी फार्म यापैकी कोणत्याही बाबीसाठी अर्ज करता येणार आहे। त्यासोबत तुम्हाला इथं राज्यातील पशुपालक शेतकरी बांधवांना सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावा असं तुम्हाला या परिपत्रक दिलेलं आहे। आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ तुम्हाला www.ah.mahabms.com या पोर्टलवरती किंवा मोबाईल अँड्रॉइडमध्ये तुमचा मोबाईल असतो त्या मोबाईलमध्ये तुम्हाला महाबीएमएस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। प्ले स्टोअरवरती ते ॲप्लिकेशन आहे। त्यानंतर तुम्हाला यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 2/5/24 ते 1/6/2025 आणि यासाठी टोल फ्री क्रमांक देखील दिलेला आहे। यासाठी 1962 1962 या टोल फ्री क्रमांकावर सोमवार ते शनिवार रोजी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत यासाठी कॉल करू शकता। आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यासाठी अर्ज कसा करायचा तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो। तर मित्रांनो तुम्हाला या पशुसंवर्धन विभाग या पोर्टलवरती यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर पशुसंवर्धन ज्यासाठी स्वयंरोजगार योजना, शेळी गट वाटप, परत गाय वाटप, कोंबड्या वाटप, परत चाऱ्यासाठी अनुदान, त्यानंतर तुम्हाला बरेच इथं पोर्टल दिले आहेत। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथं खाली यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अर्जदार नोंदणी, त्यानंतर योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होणार आहे। त्यानंतर प्राथमिक निवड यादी निघणार आहे। त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत आणि त्यानंतर तुमची अंतिम निवड
ग्राह्य धरली जाणार आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथं 3 रेषा दिसतात, या 3 रेषेला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर अर्ज केला असेल तर इथे तुम्हाला अर्ज ओपन करता येणार आहे आणि योजनेसाठी अर्ज करा आणि अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महत्त्वाच्या बाबी इथं लक्षात घ्यायच्या आहेत. तर त्या स्टार दिलेल्या ठिकाणी माहिती भरणं अनिवार्य आहे. अर्जदाराचा वय किमान 18 वर्ष पूर्ण असावं. त्यानंतर एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला खाली वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं वय, तुमचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, त्यानंतर इथं तुमचं लिंग पुरुष, स्त्री किंवा इतर, त्यानंतर मोबाईल, ईमेल आय डी टाकून घ्यायचे आहे. ईमेल आय डी नाही टाकली तरी चालेल, कारण याला स्टार नाही. त्यानंतर तुमचा इथं जिल्हा, तालुका, गाव टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जात प्रवर्ग, तुमची कास्ट टाकून घ्यायचे. त्यानंतर तुमची इथं जात प्रमाणपत्र आहे का, मग तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर होय करा. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर इथं नो करा, असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर DRD प्रमाणपत्र जर असेल तर ते टाकून घ्या. शैक्षणिक पात्रता, त्यानंतर तुमचं 8 मध्ये क्षेत्र टोटल किती आहे ते इथं टाकायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड, बँकेचे नाव, त्यानंतर खाते क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. परत IFSC कोड आणि शाखा टाकायचे आणि त्यानंतर अर्जदाराचा फोटो आणि स्वाक्षरी इथं टाकून घ्यायचे आहे. आणि अर्जदाराचा फोटो इथं तुम्हाला 80 KB मध्ये करायचा आहे, JPG मध्ये, आणि सिग्नेचर आहे ते 40 KB पर्यंत करून इथं अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कौटुंबिक माहिती इथं भरायची आहे. अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्डनुसार भरावीत. त्यानंतर जर तुम्हाला इथं रेशन कार्डमध्ये तुमच्या घरात पुरुष किती आहेत आणि स्त्री किती आहेत ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांची खाली आपण तर पुरुष 1 आकडा टाकू, इथे 1 येणार आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. सदस्याचे संपूर्ण नाव इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं लिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं वय खाली टाकून घेऊन नियम अटी मान्य आहेत आणि पुढे चला या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा मोबाईलवर तुम्हाला एक मेसेज येईल. तुमचा युजर आय डी पासवर्ड येईल. युजर आय डी तुमचा मोबाईल नंबर राहील आणि पासवर्ड तुमचं आपलं बँकेचं शेवटचे 5 का 6 आकडे ते पासवर्ड राहील. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या योजनेसाठी मागील त्याला योजना म्हणजेच नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज करता येतो आणि यासाठी पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ लवकरात लवकर अर्ज करून घ्या. धन्यवाद.